स्टार्ट. नमस्कार मंडळी, आज आपण उमटे धरणावर परत एकदा आलेलो आहोत आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे ती मी सांगण्यासाठी फक्त इथे आलेलो आहे. 1-2 मिनिटच फक्त. आज 17 तारखेपासून जवळजवळ इथे गाळ काढायला सुरुवात झाली. सौ चित्रलेखाताई पाटील, प्रशांत नाईक यांनी सुरुवातीपासून आपल्याला इथे 2 पोकलंड 4 डंपर दिले होते आणि एक नवीन ऊर्जा घेऊन हे काम चालूच होतं. पण त्या ऊर्जेमध्ये अजून जी भर पडलेली आहे ती म्हणजे छोटम सेठ, ज्यांना छोटम सेठ म्हणूनच ओळखतात लोक. त्यांचं खरं नाव मला वाटते बऱ्याच लोकांना माहीत नसेल, दिलीप भोईराहे. तर त्यांनी आज इथे आपल्याला मोठ्या प्रमाणावर यंत्रसामुग्री दिलेली आहे आणि ती यंत्रसामुग्रीने आज आपण इथे प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केलेली आहे. आम्ही पहिल्यापासूनच प्रत्येकाला आवाहन करत होतो. आम्ही प्रॉपर पत्र पाठवले त्यांना आणि त्या प्रश्नाला प्रत्युत्तर म्हणून डायरेक्ट त्यांनी इकडे कामं सुरुवात केलं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आमच्यासाठी आहे. आम्ही दिलेल्या आवाहनाला आपल्यासारख्या व्यक्तीने प्रतिसाद दिला, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि हे काम असंच चालू राहू दे, हा गाळ लवकरात लवकर निघू दे आणि इथल्या जनतेला मुबलक पाणी मिळू दे, हीच आमची इच्छा आहे. आम्ही अजूनही तसंच आवाहन करत आहोत. जो इथे व्यक्ती येईल, आम्हाला गाळ काढण्यास मदत करेल, त्या प्रत्येकाचं आमच्या संघर्ष ग्रुपतर्फे स्वागत असेल. आम्ही त्यांचं स्वागत करू, कारण ते जे काम करतात ते स्वार्थासाठी करत नाही आहेत, हे आपल्या जनतेची समस्या सोडवण्यासाठी करतात. जनतेने देखील ह्या गोष्टीला हातभार लावावा आणि संघर्ष ग्रुपची हीच भूमिका राहील की जास्तीत जास्त प्रशासनावर दबाव टाकून हे काम करून घ्यायचं. परंतु प्रशासन काही दाद देत नाही. 15 दिवस अजूनपर्यंत प्रशासनाचा एकही माणूस इकडे आला नाही. परंतु आज आपल्याला छोटम सेठ यांच्या स्वरूपात नवसंजीवनी मिळाली आहे. इथे त्यांनी 4 पोकळण, 6 डंपर आणि 5 JCBने आता सुरुवात केलेली आहे आणि ही अशीच वाढत राहील. मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. आणि जनतेचा पाण्याचा प्रश्न, तुम्ही मातीवरती माती टाकून नाव गिरू शकता, इतिहास लिहू शकता, पण पाण्यावर पाणी टाकून इतिहास लिहू शकत नाही. पण मला गॅरंटी आहे की पाण्यावर ही लोक इतिहास लिहिणार आहेत आणि यांचं नाव इतिहासात अजरामर राहणार आहे. मी पूर्ण यांची जी संस्था आहे श्री साई क्रीडा मंडळ, त्या संस्थेतर्फे आज इथे काम चालवत आहे. त्या संस्थेला शुभेच्छा देतो. ॲडव्होकेट राकेश पाटील असतील आणि आमचे ग्रुपचे जे सहकारी असतील, जे इथे रोज येतात, प्रामाणिकपणे काम करतात, कोणताही स्वार्थ न ठेवता, त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि अजूनही इतर व्यक्तींना देखील आम्ही आवाहन करतो की तुम्ही या, इथे तुमचंही स्वागत असेल आणि आमची तीच भूमिका असणार आहे, शेवटपर्यंत तीच असणार. धन्यवाद.